नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज पाहायला गेलं तर रविवार आणि आजचा रविवार सुपर संडे ठरत आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीचा रिझल्ट लागत आहे। तर सगळ्यात प्रथम आपण सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 नगर परिषद आहेत। तर 8 नगर परिषदांमध्ये कोणाची सत्ता आली आणि कोणाची सत्ता गेली, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसाच सांगली जिल्हा म्हटलं तर राजकारणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। या सांगली जिल्ह्याने प्रमुख म्हणजे महाराष्ट्राला अनेक नेते दिले, त्यामध्ये राजाराम बापू पाटील असतील, नंतर पाहायला गेलं तर स्वर्गवासी वसंतदादा पाटील असतील, दुसरं पाहायला गेलं तर स्वर्गवासी पतंगराव कदम साहेब असतील, नंतर पाहायला गेलं तर अनिल बाबर असतील, नंतर पाहायला गेलं तर स्वर्गवासी आराराबा पाटील असतील। म्हणजे प्रमुख नेते असे महाराष्ट्राला दिले। तर या समारोहामध्ये कोणाचा गड राखला आणि कोणाचा गड गेला, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती। त्यामध्ये पाहायला गेलं तर जयंत पाटील असतील आमदार, नंतर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळकर असतील, नंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम साहेब असतील, नंतर जे प्रमुख नेत्यामध्ये नंतर विटा नगर परिषदेमध्ये सदाशिव पाटील असतील माजी आमदार, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर त्यांचे सुपुत्र वैभव पाटील असतील, नंतर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे दुसरे पाहायला गेलं तर सुहास भैया बाबर असतील। यांच्यामध्ये प्रमुख लढती या ठिकाणी पाहायला मिळाला। नंतर स्वाभिमानी शेतकरी आघाडीकडून जे तासगाव नगरपालिका विजयावरती संजय काका पाटील असतील, नंतर पाहिलं तर आमदार रोहित पाटील असेल, यांच्यामध्ये प्रमुख लढती या ठिकाणी पाहायला मिळाल्या। तर या सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगर परिषदेवर कोणाकोणाची सत्ता आली आणि कोणाकोणाला गड राखण्यात यश आलं आणि कोणाकोणाचा गड गेला, आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात अगोदर आज अटीतटीची हाय व्होल्टेज जी ठरली होती ती म्हणजे नगरपालिकेची निवडणूक ठरली होती, ते म्हणजे विटा नगर परिषद। तर विटा नगर परिषदेवर प्रमुख लढत झाली होती, ते म्हणजे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून भाजप पॅनल तर्फे त्यांनी निवडणूक लढवली होती। तर याच्यामध्ये पाहिलं तर आजचा निकाल असा आलाय, तर भारतीय जनता पार्टी यांना 4 सीटावर या विटा नगर परिषदेवर समाधान मानावे लागले। तर ह्याच्यावरती संपूर्ण एक हाती सत्ता, त्यामध्ये पाहिलं तर सुहास भैया बाबर म्हणजे जे काही स्वर्गवासी अनिल बाबर यांचे सुपुत्र आहेत माननीय आमदार सुहास भैया बाबर यांची सत्ता आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या विटा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाचे जे काही सुहास भैया बाबर आहेत यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष या विटा नगर परिषदेवर निवडून आलेला आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर आटपाडी हिच्यामध्ये देखील अटीतटीची लढत झाली होती। त्यामध्ये पाहायला गेलं तर शिवसेना संधा गटाचे देखील तिथं पॅनल उभा होतं, त्यानंतर वेगवेगळे 3 पॅनल तिथे उभा होते। तर त्या तिसऱ्या आटपाडी ह्याच्यामध्ये युटी जे जाधव सर आहेत ते जाधव सर देखील तिथे विजय झालेत। ते गोपीचंद पळकरांच्या पॅनल तर्फे भारतीय जनता पॅनलच्या तिथे देखील भरपूर तिथे जागा आलेत आणि त्यांना गोपीचंद पळकर यांना आटपाडी गड राखण्यात देखील तिथे त्यांना यश आलेलं आहे। आणि तिथं पाहिलं तर जे पुढचे 2 पॅनल होते, राष्ट्रवादी पक्षाचं पॅनल असेल, नंतर जे दुसरं पुढचं शिवसेनेचं पॅनल असेल, त्यांना तिथं पराभव पत्करावा लागलाय। त्यानंतर पाहायला गेलं तर तासगावमध्ये देखील अतिशय अटीतटीचा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला निवडणुकीच्या अगोदर नगर परिषद निवडणुकीच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला। अखेर इथं संजय काका पाटील यांचं नेतृत्व या स्वाभिमानी विकास आघाडी यांच्या माध्यमातून आपल्याला दिसायला। तर स्वाभिमानी आघाडी तर्फे तुम्हाला इथं 13 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यामध्ये स्वाभिमानी आघाडी यांच्यातर्फे संजय काका यांच्या नेतृत्वात जी निवडणूक लढली होती त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी तासगाव नगर परिषदेवर संजय काका नेतृत्वाच्या यांच्या खालचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आलेला आहे। त्यानंतर पाहिलं गेलं तर दुसरं त्याच्या विरोधात पॅनल उभा होता, तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा पाहायला गेलं तर रोहित आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देखील पॅनल उभा होता। त्यांच्या ह्याच्याखाली 7 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यानंतर पाहिलं तर राष्ट्रवादी गट अजितदादा यांचा देखील 1 नगरसेवक निवडून आलेला आहे। त्यानंतर आष्टाचे अद्याप अपडेट आलेलं नाही, तर तिथं अंदाजे सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार आष्टावर देखील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गट पॅनल लढवलं होतं, त्यांची देखील 16 नगरसेवक निवडून आल्याची अशी माहिती देखील समजत आहे, पण अद्याप अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। तर दुसरं पाहिलं तर जत नगर परिषदेवर माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचा डंका वाजलेला आहे। याच्यामध्ये पाहिलं तर नगराध्यक्ष पदामध्ये प्रमुख गटामध्ये लढत झाली होती। त्यामध्ये पाहायला गेलं तर विलासराव जगताप असतील, अजितदादा गटाकडून त्यांनी पॅनल लढवत होते, त्यांच्या ह्याच्याकडे सुरेश शिंदे सरकार जत नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवत होतं। तर त्यांना देखील दुसरं पाहिलं तर काँग्रेस माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वामध्ये सुजय नाना शिंदे हे देखील नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख उमेदवार होते। त्यामध्ये तिन्ही आणि भारतीय जनता पार्टी माननीय गोपीचंद पळकर यांच्या पॅनल तर्फे भाजप पॅनल तर्फे माननीय रवींद्र आरळे साहेब डॉक्टर हे देखील निवडणूक लढत होते आणि अखेर या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी माननीय आमदार रवींद्र आरळे यांचा विजय झालेला आहे।
त्यामध्ये पाहायला गेलं तर जतमध्ये काँग्रेसच्या 8 नगरसेवक निवडून आलेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या 3 सीटा निवडून आल्यात आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या गोपीचंद पळकर यांच्या नेतृत्वामध्ये 11 सीटा आणि नगराध्यक्ष पदाची माळ अखेर रवींद्र आघाडी यांच्या गळ्यामध्ये पडलेला आहे। त्यामुळे आठपडे असेल नंतर गोपीचंद पळकराचा जो गड आहे भरपूर दिवसापासून त्याच्या हाती लागला होता, अखेर आमदार झाल्यानंतर जत विधानसभेतून त्यांना चांगलं लक लागलेलं आहे आणि आमदारचा आठपडीचा देखील गट राखलेला आहे आणि जत तालुक्यात देखील गट त्यांनी राखलेला आहे। त्यामुळं गोपीचंद पळकर यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर शिराळा 32 शिराळामध्ये देखील अजून अद्याप कोणता नगरसेवक निवडून आले ते देखील समजलं नाही, पण नगराध्यक्ष पदाचे पृथ्वीराज बाबा नाईक हे देखील निवडून आलेले सूत्राकडून माहिती कळत आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर पलूसमध्ये देखील संग्रामभैया देशमुख असतील, त्यामध्ये जे विरोधक असतात। त्यानंतर आता पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचे विश्वजित भैया कदम यांच्या नेतृत्वामध्ये पॅनल लढत होतं सांगली पलूस कडेगावमध्ये। तर ह्याच्यामध्ये काँग्रेसचे जवळजवळ 16 नगरसेवक निवडून आले आहेत आणि पाहायला गेलं तर नगराध्यक्ष देखील काँग्रेस पार्टीचा इथे निवडून आलेला आहे आणि इथे देखील पलूस कडेगावला काँग्रेसचा गड राखण्यात त्यांना यश आलेलं आहे। मित्रांनो, ही देखील विश्वजित कदम यांना भरपूर दिवसापासून इथं स्वर्गवासी पतंगराव कदम साहेब यांच्यापासून मतदारसंघ त्यांना गट त्यांच्याकडेच आहे आणि आतापर्यंत देखील त्यांना सत्ता राखण्यात आता त्यांना यश आलेलं आहे। त्यानंतर बघूया सगळ्यात मध्ये पाहायला गेलं तर अटीतटीचा हाय व्होल्टेज ड्रामा तो म्हणजे ईश्वरपूरमध्ये अटीतटीचा त्यामध्ये पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी देखील त्याच्या अंडरखाली एक पॅनल लढत होता, तो म्हणजे पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रमुख पाहायला गेलं तर स्वाभिमान आघाडीचे सदाभाऊ खोत असतील, नंतर पाहिलं गेलं तर संग्राम बाबा महाडिक असतील, संपूर्ण यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी नेतृत्वामध्ये एक पॅनल ईश्वरपूरमध्ये लढत होतं, पण अखेर तिथं पराभव पत्करावा लागला आणि त्यासाठी जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 23 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि तिथं पाहायला गेलं तर महायुतीच्या 7 जागा या ठिकाणी निवडून आल्या आहेत। त्याच्या अगोदर पाहायला गेलं तर ईश्वरपूरमध्ये नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, तेव्हा निशिकांत पाटील हे ठिकाणी त्यामध्ये प्रमुख नगराध्यक्ष होते पाठिंबाच्या वर्षी, पण ह्या वर्षी त्यांना नगर परिषदेवरती सत्ता राखण्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या हातातून सत्ता खेचून आणण्याची किमया माननीय आमदार जयंतराव पाटील यांनी या ईश्वरपूर नगर परिषदेवर केलेले आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवारचा गटाचा या ठिकाणी ईश्वरपूर नगर परिषदेवर आता बसलेला आहे। मित्रांनो, ही होती सांगलीमधील ज्या काही 8 नगर परिषद झाल्या त्या 8 नगर परिषदेच्या अपडेट। त्यामध्ये पाहिले गेलं तर आष्टाचे अद्याप कोण निवडून आले ते देखील अजून समजलेलं नाही। नंतर 32 शिराळा ह्या सांगली जिल्ह्यापैकी 6 नगर परिषदेचा आपल्याला माहिती समजलेली आहे, पण जे काय दुसऱ्या उरल्या सुरल्या नगर परिषद 32 शिराळा असेल, नंतर आष्टा असेल, यामध्ये नगराध्यक्ष पदास कोणाच्या सत्ता बाजूला गेली हे देखील अजून अद्याप अपडेट आलेलं नाही। तर त्याची अपडेट आल्यानंतर ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। आज पाहायला गेलं तर माननीय आमदार गोपीचंद पळकर यांना देखील 2 नगर परिषदेवर त्यांना सत्ता राखण्यामध्ये यश आलेलं आहे। त्यांनी विटामध्ये देखील हे केलं होतं, तिथे देखील त्यांनी सत्ता राखलेली आहे। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।